तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येत्या आगामी भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे ती जानकी तिच्या आईला शोधण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते. तिचा जीव तळमळ होत असतो आणि तेवढ्यातच त्यांच्या घरी गोदाममधले बॉक्स येतात आणि त्यामध्ये तिला तिच्या आईची बांगडी सापडते. त्यानंतर ती त्या आईला त्यावर अंदाज लावते आणि त्या आईला सापडण्यासाठी गोदाममध्ये जाते. तिला असं वाटतं की यामध्ये आईची बांगडी आहे म्हटल्यास नक्कीच ऐश्वर्याने तिला गोदाममध्ये डांबून ठेवलं असणार. त्यानंतर ती त्या गोदाममध्ये जाते, पण तिला तिची आई काही तिथे दिसत नाही. ती इकडे तिकडे सापडते, सगळीकडे बघते, तिच्या आईच्या समोरून जाते, पण ती पार्वती तिला दिसत नाही. कारण त्या पार्वतीला तिने फारच कोपऱ्यामध्ये आणि तिच्या आजूबाजूला सर्व बॉक्स ठेवलेले असतात. आणि त्यानंतर त्या पार्वतीला मात्र जानकी दिसते आणि त्यानंतर ती जानकीला आवाज देण्याचा प्रयत्न करते, पण तिचा आवाज काही जानकीपर्यंत पोहोचत नाही. कारण तिच्या तोंडामध्ये मोठा एक रुमालाचा गोळा त्याने घातलेला असतो. आणि त्यानंतर ती देवाकडे प्रार्थना करत असते. ती म्हणते देवाला, देवा माझ्या लेकीला माझ्यापर्यंत पोहोचू दे, माझा आवाज तिच्यापर्यंत आता तूच पोहोचव आणि तिला माझ्या जवळ येण्याची सद्बुद्धी दे, तिला मी दिसू दे तिच्या नजरेला. ती असं म्हणत असते आणि तेवढ्यात जानकीला तिची आई दिसते. कारण ती पार्वती तिथे जवळ असलेल्या बॉक्स खाली पाडते आणि त्यानंतर तिला आवाज आला असतो, त्यामुळे ती त्या आवाजाच्या दिशेने जाते. तर तिथे तिला चक्क तिची आई लताबाई दिसते. त्यानंतर ती लताबाईला सोडवत असते. तेवढ्यातच तिथे ते गुंड ऐश्वर्याने त्या राखण करण्यासाठी ठेवलेले असतात तिथे येतात आणि तिला म्हणतात, इथनं बाजूला व्हायचं, इथे हात लावायचा नाही, ही बाई आता तुझी आई वगैरे नाहीये आणि तू आता एक पाऊल जरी पुढे आलीस तरीही आम्ही ह्या बाईला गोळ्या झाडू. त्यावर ती जानकी काही त्या माणसांचं ऐकत नाही आणि ती तिच्या आईला सोडवण्यासाठी समोर येते आणि त्यानंतर तिला सोडवण्याचा प्रयत्न करते. आणि ते माणसं देखील तिला गोळी मारण्यासाठी बंदूक काढतात आणि ती बंदूक पाहून जानकी झटापट होते जानकीमध्ये आणि त्या माणसांमध्ये. आणि त्या झटापटीमध्ये ती गोळी त्या जानकीला लागते आणि ती जानकी फरशीवर पडते गोळी लागून. त्यानंतर ते पाहून ते माणसं तिथनं फरार होतात, पळून जातात. कारण त्यांना असं वाटत असतं, आता जर हिच्या जीवाला काही झालं तर आपल्याला जेलमध्ये जावं लागेल. आणि इकडे ती लताला तर फारच रडू येतं. त्यानंतर ती कसं बसं त्या बांधलेल्या दोरीतनं स्वतःला सोडवते आणि जानकीला ताबडतोब दवाखान्यामध्ये घेऊन जाते. आणि त्यानंतर त्या जानकीला हॉस्पिटलाइज करतात आणि त्यानंतर तिथे ऋषिकेश, सौमित्रा आई, नाना आणि सर्वच घरची बाकीचेही माणसं येतात. तर ऋषिकेश ऐश्वर्यावर फारच चिडत असतो आणि तो म्हणतो, ह्या सर्वाला ही जबाबदार आहे. जेव्हापासनं ही घरामध्ये आली आहे तेव्हापासनं हिच्या डोक्यामध्ये राग भरलेला आहे जानकीविषयी आणि त्यामुळेच ही सतत काही ना काही तिच्या विरोधामध्ये करत असते. पण माझी जानकी कधीच काही म्हणत नाही, असं तो सौमित्रा आईजवळ त्या ऐश्वर्याची कंप्लेंट करत असतो. आणि त्यानंतर सौमित्र म्हणतो, दादा जाऊ दे, आता ती वेळ नाही, शांत हो, मी समजू शकतो तुझ्या मनामध्ये तुला काय वाटत असेल, पण जाऊ दे, तू ओवीकडे लक्ष दे, वहिनी लवकरच बरी होईल. त्यानंतर तिचं ऑपरेशन करतात आणि पण ती काही शुद्धीवर येत नाही. त्यानंतर इकडे लताबाईला तर फारच रडू येतं. ती देवी आईकडे प्रार्थना करण्यासाठी मंदिरामध्ये जाते आणि म्हणते, माझ्या लेकीला लवकरच बरं कर. आणि इकडे त्या ऐश्वर्याला मात्र फारच भीती वाटत असते. तिच्या मनामध्ये तिला फार धाक बसलेला असतो. तिला वाटतं, आता जर का जानकीला शुद्ध आली तर पार्वती लगेचच तिला सांगेन की हे सर्व मीच केलं आहे आणि मीच तिला तिथे डांबून ठेवलं होतं. त्यानंतर ती असा प्लॅन करते, अशी युक्ती सुचवते. सारंग इकडे घरी आल्यानंतर सारंगला म्हणते, सारंग मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला फारच गरगरल्यासारखं होत आहे आणि उलट्या आल्यासारखंही फारच होत आहे. मला असं वाटतंय की मी प्रेग्नेंट आहे, आपण चेक करूयात का, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात. त्यानंतर ते खोटे रिपोर्ट्स ते प्रेग्नन्सीचे घेऊन येते आणि सारंगला दाखवते आणि म्हणते, बघा मी प्रेग्नेंट आहे.
मला तर फारच खुशी होत आहे सारंग, तुम्ही वडील होणार आहात आणि मी आई होणार आहे. आणि त्यानंतर सारंगही फारच खुश झालेला असतो. तो म्हणतो, ऐश्वर्या खरंच तुम्ही मला आज खूप मोठी खुशी दिलेली आहे. मी आज फारच आनंदी आहे. मला कळत नाहीये की मी काय करू. मला खूप आनंद झालेला आहे. त्यानंतर तो म्हणतो, पण तुमचा चेहरा असा पडलेला का आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का आलेलं आहे? हा तर किती मोठा आनंदाचा क्षण आहे ऐश्वर्या, काय झालं? त्यानंतर ती म्हणते, माझ्या मनामध्ये एक भीती आहे. त्यावर तो म्हणतो, त्याला विचारतो कसली भीती आहे? त्यावर ती सांगते, आता मी प्रेग्नेंट आहे, माझ्या पोटामध्ये एक बाळ आहे सारंग तुमचं. पण जर आता ती जानकी कधीही शुद्धीवर येईल आणि जर ती शुद्धीवर आली आणि तिने जर माझं नाव घेतलं की मीच हे सर्व केलं होतं तर मला जेलमध्ये जावं लागेल. त्यावर सारंग म्हणतो, ऐश्वर्या असं काही होणार नाही, तुम्ही ऐश्वर्या आहात, तुम्ही काहीतरी सुचवा ना. त्यावर ती म्हणते, आता काहीही सुचवलं तरीही हेच होणार आहे सारंग, मला फारच भीती वाटत आहे. असं ती नाटक करत असते आणि त्यानंतर तो म्हणतो, नाही ऐश्वर्या, मी तुम्हाला असं जेलमध्ये जाऊ देणार नाही. आपल्या बाळाचा तरी विचार करा. मला तर विचारही करवत नाही. मी तुम्हाला बिलकुलच जेलमध्ये जाऊ देणार नाही. त्यावर ती म्हणते, हो माझा देखील विश्वास आहे तुम्ही मला जेलमध्ये नाही जाऊ देणार, हो ना सारंग? त्यावर तो म्हणतो, हो. ती म्हणते, मग आता जर ती जानकी शुद्धीवर आली तर तुम्ही स्वतःच कबूल करायचं की हे सर्व तुम्हीच केलं होतं प्रॉपर्टीसाठी. कराल ना सारंग एवढं आपल्या बाळासाठी? असं इमोशनल ब्लॅकमेल ती सारंगला करते. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी इकडे ती सारंगला सोडून घरी एकटीच किटी पार्टीसाठी तिच्या मैत्रिणींसोबत गेलेली असते. त्यावेळेस सारंगला ती सांगून गेलेली असते आणि सारंग असं ठरवतो की आता थेट ऐश्वर्याला तिथे जाऊनच सरप्राईज द्यायचं. त्यामुळे तो वेटरच्या वेशामध्ये तिथे जातो आणि त्यानंतर तिथे ती ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसलेली असते आणि पत्तेही खेळत असते. त्यावर ती म्हणते, मी त्या सारंगला काय मूर्ख बनवलं, इतका मूर्ख माणूस आहे तो. त्याला मी सांगितलं मी प्रेग्नेंट आहे आणि तू मी केलेला गुन्हा कबूल कर आणि स्वतः तू जेलमध्ये जाशील ना. तर त्यावर तो मूर्ख बावळट माणूस हो म्हणाला. ज्यावेळेस सारंग हे सर्व तिचं बोलणं ऐकतो त्यावेळेस तर सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते आणि त्याला फार तो रडत असतो. त्याला कळत नसतं आता काय करावं आणि घरी तरी आईला हे सर्व कसं सांगावं, आईला किती धक्का बसेल. आणि त्यानंतर तो पळत धावतच जानकीकडे येतो हॉस्पिटलमध्ये. तो म्हणतो, आता मी ऋषिकेश दादाला सांगतो, तोच काय तो यातनं मला बाहेर काढू शकेन. त्यानंतर तो हॉस्पिटलला जातो तर तिथे जानकीला शुद्ध आलेली असते आणि त्यानंतर तो सांगतो, वहिनी माझं चुकलं दादा, मला मार. तुम्ही सांगत होतात तेच खरंच होतं. ती ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी बाई आहे. आणि त्यानंतर तो सारंग झालेला सर्व प्रकार जानकीला आणि ऋषिकेशला सांगतो. त्यानंतर तो, वहिनी मला माफ कर, मी तुझ्याशी खूप वाईट वागलो दादा, हवं तर तुम्ही दोघेही मला शिक्षा करा. मला खरंच काय झालं होतं कळत नाही. मी त्या ऐश्वर्याच्या नादी लागून आपल्या घरच्यांसोबत तुमच्यांसोबत खूप चुकीचं वागलो. तुम्हाला माझ्यामुळे वहिनी तुला तर उगाच जेलमध्ये जावं लागलं. पण मला माफ कर, कारण ती खोटारडी बाई ऐश्वर्याला मी ओळखूच शकलो नाही. तुम्ही मला सांगत होतात पण मी तिच्या प्रेमामध्ये आंधळा झालो होतो. काय चुकीचं काय बरोबर मला हेही कळालं नाही, पण तिने मलाही फसवलेलं आहे. असं म्हणून सारंग रडायला लागतो आणि त्यावर जानकी त्याला समजावते आणि सारंगला म्हणते, भाऊजी तुम्ही रडू नका, जे झालं ते झालं, पण आता वेळ आली आहे ऐश्वर्याला तिच्या कर्माची शिक्षा द्यायची. त्यावर तो म्हणतो, नाही वहिनी आपण असं नाही करू शकत, कारण तिने सर्व प्रॉपर्टी गोड बोलून ज्यावेळेस ऋषिकेश दादांनी प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या केल्या होत्या ना त्यावेळेस तिने खूप शातीरपणाने ते पेपर बदलून सर्व प्रॉपर्टी तिच्या नावावर करून घेतली आहे. आणि आता आपण काही जरी तिला म्हणायला गेलो ना तर ती आपल्या सर्वांना घरातनं बाहेर हकलवून देईल. त्यावर जानकी म्हणते, नाही भाऊजी आता आपण तसं नाही करायचं, तिच्यासारखंच वागायचं. त्यावर तो सारंग विचारतो, वहिनी मला समजलं नाही. तर ती सांगते, आता आपण तिच्यासारखेच डावपेच खेळायचे, कपट रचायचं आणि आपला हेतू साध्य करून घ्यायचा आणि तिच्या कर्माची शिक्षा तिला द्यायची. तिचा डाव तिच्यावरच उलटवायचा.
आणि आपले घरही वापस आपल्या नावावर करून घ्यायचं. काय मग भाऊजी, द्याल ना आमची साथ? त्यावर तो म्हणतो, हो वहिनी, आता मी कधीच तुमची साथ सोडणार नाही आणि ती ऐश्वर्या किती जरी मला गोड बोलली तरीही मी तिच्या घेरामध्ये येणार नाही, असं म्हणून तो रडायला लागतो. आणि त्यानंतर जानकी त्याला समजावत घालते आणि म्हणते, पण भाऊजी, आता तुम्हाला हे सर्व समजलं आहे असं दाखवायचं नाही आणि तिच्याशी गोड गोड बोलायचं, जसं तिला संशय येता कामा नये. आधी जसं तुम्ही तिच्याशी वागत होता तसंच वागा. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड आणि प्रोमो पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.